ड्रग्ज तस्कराकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर सत्कार केला गेलाय। धाराशिव ड्रग्ज प्रकरणातील मास्टरमाइंड विनोद पिटू गंगणे याच्या हस्ते हा सत्कार केला गेला। बावनकुळेंनी विनोद गंगणे याला जवळ बोलावत पाठ थोपटत त्याचं कौतुकही केलं। ड्रग्ज माफियाकडून सत्कार करून घेतल्यानं नव्या वादाला सध्या तोंड फुटलेलं आहे। सत्काराला भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील सुद्धा उपस्थित होते अशी ही माहिती समोर येते। महत्त्वाची अपडेट ही म्हणावी लागेल आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रहीम शेख सध्या आपल्या सोबत आहेत। रहीम, ही आपण दृश्य बघू शकतोय, ड्रग्ज तस्कराकडून आता चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर सत्कार झाल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतोय। काय अपडेट्स या संदर्भातल्या, काय प्रतिक्रिया उमटतात राजकीय वर्तुळात? गौरी, तुळजापूर विकास आराखड्यासाठी राज्य सरकारने 1860 कोटी मंजूर केले आहेत आणि हे मंजूर जे रक्कम केलेली आहे ते विद्यमान भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून झाली आहे। म्हणून तुळजापूर शहरवासियांनी काल जाहीर सत्कार ठेवला होता आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष होते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले बावनकुळे यांचा सत्कार ड्रग्ज सेवन प्रकरणातील आरोपी विनोद पिटू गंगणे यांनी केला आणि तदनंतर या कार्यक्रमातच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यक्रमाचं आयोजन खूप छान केलं म्हणून त्यांचं कौतुक आणि पाठ थोपटली होती। भाजपा या ड्रग्ज प्रकरणात आक्रमक भूमिका घेत होता आणि त्याच भाजपाच्या मंत्र्यांनी या सेवन गटातील आरोपीचा कौतुक केल्यामुळं आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। आता काल ही घटना संध्याकाळी रात्री 9 वाजता घडलेली आहे। आता आज विरोधी पक्ष किंवा राजकीय पक्षातून याची प्रतिक्रिया यायला सुरुवात होईल। गौरी, नक्कीच रहीम, करते राजकीय वर्तुळात याच्या काय पडसाद उमटतायत हे बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।